मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ येथील देर भाऊजाई यांनी कट रचून अनोळखी महिलेचा खून केला आणि ती भाऊजाईच असल्याचे भासवल्याप्रकरणी आरोपी प्रियकर निशांत सावंत व प्रियसी किरण सावंत यांना रचलेल्या कटानुसार कडब्याच्या गंजीत जाळण्यासाठी मतिमंद महिलेला 11 जुलै रोजी पंढरपूर येथून दुचाकीवरून पाटकळ येथे आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून चौकशीत उघड झाले। आरोपी निशांत याने रात्री पाटकळ येथे आणून तिचा गळा दाबून खून करून घटनास्थळापासून 150 मीटर अंतरावर असणाऱ्या एका पडक्या घरात 2 दिवस मृतदेह लपवून ठेवला। ही महिला गोपाळपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांच्या माहितीनुसार 12वी पर्यंत शिक्षण झालेला निशांत हा सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता। मात्र त्याचे वहिनी किरण सोबत मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते। त्यामुळे 20 दिवसांपूर्वी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता। त्या दोघांनीही कुटुंबासह पोलिसांना चकवा देण्यासाठी एक भयंकर कट रचला। निशांतने महिलेचा खून करून पडक्या खोलीत लपवलेला मृतदेह 14 जुलै रोजी रात्री 2 वाजता चादरीत गुंडाळून आणून घराजवळील रचलेल्या कडब्याच्या गंजीत टाकला व त्यावर मोबाईल ठेवून गंज पेटवली। किरणने आत्महत्या केल्याचीही अफवा पसरवली। पोलिसांना मात्र या घटनेबद्दल संशय होता। त्यांनी किरणच्या मोबाईलचा सायबर टीमकडून CDR काढला। त्यानंतर निशांतच्या मोबाईलमधील किरणचे फोटो पाहून खात्री झाली की सत्य समोर आलेलं आहे। महिलेला पेटवण्यासाठी निशांत याने 2000चे डिझेल आणले। तत्पूर्वी निशांत याने मंगळवेढा येथील एका गॅस एजन्सीमधून एक नवीन गॅस व शेगडी विकत घेतली। यातील गॅस सिलेंडरची जी टाकी त्या पडक्या घरात ठेवल्याचे समोर आले। यातील केवळ शेगडी मात्र घरी नेली होती। त्यामुळे घरच्यांनी फक्त नवीन शेगडी कशी काय आणली, सिलेंडर कुठे आहे अशी विचारणा केली असता मला शेगडी लकी ड्रॉमध्ये लागल्याचे त्यांनी सांगितले होते। सदर जळीत महिलेला 11 जुलै रोजी दुचाकीवरून पंढरपूर येथून निशांत याने आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले। सदर महिलेचा फोटो नातेवाईकांना दाखवून ओळख पटवणे शक्य होईल।